नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण सराव संच 1.4 पाहणार आहोत. तर सराव संच 1.4 पाहण्या अगोदर आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय पाहणार आहोत. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे समरूप त्रिकोण असतील त्यांच्या क्षेत्रफळांचे दोन समरूप त्रिकोण क्षेत्रफळांचे प्रमेय पाहणार आहोत. आतापर्यंत आपण समरूप त्रिकोणाचे पाहिले आहोत. आता समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहणार आहोत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणजे हे दोन त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळांचे एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजाच्या म्हणजे संगत भुजा कोणत्या आहेत? AB आणि PQ. AB स्क्वेअर PQ छेद PQ स्क्वेअर म्हणजे संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते असं सांगितलं. आता ह्याची या सिद्धता पाहायची आहे प्रमेयाची. तर आपण इथे पक्ष घेतलेला आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AD कशावर लंब आहे? BC वर आणि QR PS लंब आहे QR वर. पक्षामध्ये हे आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणजे पक्ष सांगतोय. तर साध्य काय करायचं आपण? एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल PQR AB स्क्वेअर छेद PQ स्क्वेअर बरोबर BC स्क्वेअर छेद QR स्क्वेअर AC वर्ग छेद PR वर्ग दिलेला आहे. तर सिद्धता करायची आहे. तर आपण इथे घेतलेला आहे त्रिकोण ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा घेतलाय. बरोबर काय घेतलाय? याचं क्षेत्रफळ घेतलाय 1/2 BC गुणिले AD म्हणजे पाया गुणिले उंची. पाया किती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल AC चा BC आणि AD 1/2 हे निरसन झालेले आहेत. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे दोन्ही इथे 1/2 हे सारखे असल्यामुळे कट झालेले आहेत, निरसन झालेले आहेत. आता इथे राहिलेला आहे BC गुणिले AD छेद QR गुणिले PS म्हणजेच हे असं वेगळ्या स्वरूपात लिहिलेलं आहे. BC गुणिले QR गुणिले AD छेद PS. तर त्रिकोण ABC ABD व त्रिकोण PQS मध्ये कोन B बरोबर कोन Q म्हणजे हे समरूप त्रिकोण असल्यामुळे हे दोन कोन एकरूप आहेत. आणि त्रिकोण कोन ADB आणि कोन PSQ हे काय आहेत? एकरूप आहेत. कशामुळे? कारण काय? 90 अंशाचे आहेत. तर कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, समरूप आहेत. कोको कसोटीनुसार त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS हे समरूप आहेत. त्याच्यामुळं AD छेद P संगत यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर आता AD छेद PS बघा इथं A घेतलाय, D घेतलाय आणि P आणि S घेतलाय. AD छेद PS आणि AB छेद PQ च्या संगत बाजूंचा गुणोत्तर 1. नंतर परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR तर या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर घेतलंय AB छेद PQ BC छेद QR AC छेद PR. हे समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 3. आता समीकरण नंबर 2 आणि 3 वरून आता ह्यांच्या गुणोत्तरावरून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे आपण पक्षात घेतलेलं आहे, पक्षातून घेतलेलं आहे एवढं. मग आता BC छेद QR आणि AD छेद PS बरोबर काय येईल? बघा AD छेद PS कुठं दिसतंय? इथं आहे. AD छेद PS बरोबर AB बरोबर PQ. आता AB बरोबर PQ काय आहे? BC छेद QR म्हणून इथं AD छेद PS बरोबर BC छेद QR घेतलेला आहे. तर बघा याचा गुणाकार काय येईल? BC वर्ग छेद QR वर्ग
बरोबर. आता BC छेद QR बरोबर काय आहे? AB छेद PQ, म्हणून या दोघांचा वर्ग आणि नंतर BC छेद QR वर्ग. हे आपलं सिद्ध झालेलं आहे प्रमेय. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते, हे सिद्ध झालेलं आहे. आता सरावाचं 1.4 सुरू करूया. पहिलं गणित आहे, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे. संगत बाजूंचे गुणोत्तर काय आहे? 3:5 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे. क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आहे आपल्याला. बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय? बघा इथं समजा समरूप त्रिकोणाचे संगत बाजू S1 आणि S2 घेतले आहेत. बाजू S1 आणि S2 समजले आहेत आपण. आणि A1 A2 हे त्यांचे संगत क्षेत्रफळे आहेत. A1 A2 क्षेत्रफळे घेतले आहेत. S1 S2 हे बाजू घेतली. S1 S2 किती आहेत? पक्ष 3:5 आहेत. तर S1 S2 बरोबर 3:5. तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय काय सांगते? A1 छेद A2 S1 हे गुणोत्तराच्या वर्गाच्या बाजूंच्या वर्गाच्या बरोबर असते. तर A1 छेद A2 S1 वर्ग छेद S2 वर्ग घेतलेला आहे आपण. तर S1 आणि S2 चा वर्ग घेतलाय 3/5 चा वर्ग, म्हणजे 3/5 चा वर्ग 9/25. 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे? 9/25 आलेला आहे. चला सराव दुसरं गणित घ्यायचं आहे आपण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB PQ किती आहे? 2/3 आहे. तर खालील चौकटी पूर्ण करायच्या आहेत आपण. तर ह्या चौकटी पूर्ण करण्यासाठी आपण पुढे पाहूया. त्रिकोण हे गणित सुटलेलं नाही. AB 2/3 असेल तर खालील चौकटी पूर्ण करूया. AB स्क्वेअर किती आहे? 2 वर्ग AB छेद इथे किती येईल? AB चा संगत बाजू PQ, म्हणजे इथं PQ चा या चौकटीत PQ चा वर्ग येईल. नंतर इथं 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 येईल. 4/9 येईल. ओके. आता दुसरं गणित, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हा समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC बरोबर काय? एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे क्षेत्रफळ. त्रिकोण ABC क्षेत्रफळ 80 आहे आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 125. तर खालील चौकटी पूर्ण करा. बघा, हे समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे. त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQR येईल इथं 80 छेद 125. तर खालील चौकटी पूर्ण. AB छेद PQ किती येईल इथं? बघा इथं पूर्ण गणित करून दिलेलं आहे. त्रिकोण ABC म्हणजे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 80 छेद 125, म्हणजे 16 छेद 25. याला आपण 5 ने भागलेला आहे. 25 5 सव्वाशे, 16 5 80, म्हणजे 16 छेद 25 आलेला आहे इथं. तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे बाजूच्या गुणोत्तरा वर्गाच्या गुणोत्तराएवढे येते. समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय घेतलेले आहे दोन. तर AB स्क्वेअर छेद PQ स्क्वेअर किती आहे? 16 छेद 25 आणि AB छेद PQ किती? 4 छेद 5, म्हणजे इथंच किती? 4 छेद, इथं 4 येईल छेद 5. ओके, हे आपलं गुणोत्तर आलेलं आहे. तर पुढचं घेऊया. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN. जर QR 20 तर QR 20 असेल तर MN काढायचं आहे. तर 9 गुणिले हे पक्षात दिलेलं आहे समीकरण. हे 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR छेद बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN. हा LMN आता LMN च्या खाली एरिया ऑफ ट्रायंगल PQR गेलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद PQR बरोबर हा MN स्क्वेअर, म्हणजे हे समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय आहे. प्रमेयानुसार घेतलेला आहे. तर MN स्क्वेअर QR स्क्वेअर बरोबर किती आहे? 9 छेद 16, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल LMN ह्याचं गुणोत्तर इथे घेतलं आहे
समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 वरून 9/16. तर mn किती आलेला आहे 3 आलेला आहे. क्यू आर आणि चा वर्गमूळ काढलेला आहे. याचा वर्ग गेला आणि याचं वर्गमूळ आलं 3/4. ओके, mn किती आलेला आहे 3 आणि क्यू आर किती आहे 20. आता mn काढायचं आपल्याला 20 गुणिले 3/4 म्हणजे mn किती आलेला आहे 15 एकक. पुढचं घ्या. दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. तर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. म्हणजे एक बाजू दिलेली आहे, एक बाजू काढलेली आहे आणि दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले आहेत. समजा दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 आणि A2 आहेत. A1 आणि A2 आहेत. पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 चौरस सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेंटीमीटर आहे. समजा मोठ्या आणि लहान त्रिकोणाची संगत बाजू अनुक्रमे S1 व S2 दिलेले आहेत. S1 व S2 दिलेले आहेत संगत बाजू. ओके, समजायचं आहे आपण. तर समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे कशाच्या बरोबर असते बाजूच्या वर्गाच्या बरोबर असते. तर एरिया ऑफ A1 किती दिला 225 छेद A2 किती आहे 81. S1 आपल्याला काढायचा आहे आणि हा 12 एक बाजू 12 सेंटीमीटर दिलेली आहे बरोबर. तर S1 स्क्वेअर काढायचा आपल्याला. तर इथं हा 225 गुणिले 12चा स्क्वेअर छेद 81 हे आले. तर आपण ह्याला भागलेलं आहे. भागून 15 गुणिले 12 छेद 9 आलेला आहे. 9 ने भागलेलं आहे इथं. ओके, तर इथं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतलेलं आहे. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन आपल्याला किती 20 सेंटीमीटर मोठ्या त्रिकोणाची बाजू भेटलेली आहे. पुढे पाहूया. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC हे समभुज त्रिकोण आहेत आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC गुणोत्तर हे एकास 2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढायची आहे. या दोन त्रिकोणाचे गुणोत्तर काय एकास 2 आहे. तर AB 4 असेल तर DE काढायचे आहे. बघा AB 4 असेल तर DE ची लांबी काढायची आपल्याला संगत बाजूंची. कोण हा एकरूप आहे कोण DC, कारण प्रत्येक कोणाचे माप काय 60 डिग्री आहे. कारण समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूला प्रत्येक कोणाचे माप हे 60 अंश असते. कोण B एकरूप कोण E प्रत्येक कोणाचे माप 60 अंश असते. ओके, तर त्रिकोण ABC हे समरूप त्रिकोण आहे DFC समरूपतेची गोष्टी. आता दोन त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत आपण. आता समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेयानुसार त्रिकोण ABC छेद त्रिकोण DEF यांचा एरिया काय असेल संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. याचं गुणोत्तर किती आहे एरियाचं एकास 2 आहे म्हणजे 1/2. AB स्क्वेअर किती आहे AB किती आहे 4 आहे म्हणजे 4चा DE स्क्वेअर काढायचा आपल्याला. आता हा गुणाकार करायचा आपल्याला म्हणजे आपल्याला DE येईल. DE स्क्वेअर गुणिले 1 बरोबर 4 वर्ग गुणिले 2. आता याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. हे 4 आणि हे वर्गमुळात 2 ही DE ची लांबी आहे. 4 वर्गमुळात 2 एकक. पुढचं त्रिकोण PQF 20 चौरस एकक आहे आणि PF किती आहे PF 2 आहे. DP इथं क्वेश्चन दिलेलं नाही डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला DP काढायचं आहे. DP x मानू. ओके, पक्ष PF बरोबर 2x. बघा DF बरोबर DP प्लस PF म्हणजे ह्या दोन बेरीज केल्यानंतर DF येईल आपल्याला बरोबर. DF किती मानलेला आपण DP x म्हणजे PF किती आहे 2 × x. ओके, प्लस 2x म्हणजे आपल्याला DPF किती येईल 3x. कारण PF किती आहे 2 आहे म्हणून 2x. ओके,
एफ डी ई समरूप त्रिकोण एफ की एकरूप कोण एफ के संगत कोण आणि हा संगत कोण हे एकरूप कोण आहेत. डी आणि पी, ई आणि हा डी आणि हा पी हे संगत कोण आहेत आणि एफ, ई आणि क्यू हे दोन कोण संगत कोण आहेत. ओके. नंतर एफ डी ई हे समरूप त्रिकोणाच्या समरूपतेची कसोटीनुसार एकरूप आहेत. त्रिकोण एफ डी ए आणि एफ डी ई, एफ डी म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि एफ पी क्यू आणि हा छोटा त्रिकोण कसोटीनुसार एकरूप आहेत. तर समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय घेतलेला आहे आपण. तर याचं गुणोत्तर 3x² छेद 2x² म्हणजे 9/4 आलेलं आहे. याचं x काढला 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4. तर एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी 9/4 हे गुणाकारात आलेलं आहे आणि 9/4 गुणिले 20 म्हणजे 45 चौरस एकक आलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी 45 चौरस सेंटीमीटर आलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे हा चौकोनाचं हे काढायचं आहे, क्षेत्रफळ करायचे. चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आधी ह्या मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण वजा केल्यास ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ मिळेल. तर एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई मधून मायनस केले 45 - 20 25 चौरस एकक आलेले आहे. ओके. चला तर आता आपला सराव संच संपलेला आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मॅथ मॅजिक. थँक्यू.